मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित। सामान्य रुग्णांना आता जलद आणि मोफत दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार। महाड तालुक्यासह पोलादपूर, माणगाव आणि दक्षिण रायगडमधील नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलंय। राज्याचे खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाड येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर आता अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज झालाय। मंत्री गोगावले यांच्या हस्ते बुधवारी 22 जुलै 2026 रोजी रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेला मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, CR मशीन, मेमोग्राफी रूम आणि 5 खाटांच्या नवीन ICU वार्डचं उद्घाटन करण्यात आलं। अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांवर 24/7 तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरमध्ये हवा शुद्धीकरण, तापमान नियंत्रण आणि जागतिक दर्जाचं निर्जंतुकीकरण असल्यानं संसर्गाचा धोका कमी होऊन रुग्णांना सुरक्षित उपचार मिळणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचं प्रमाण जास्त असल्यानं हे थिएटर महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी मोठं वरदान ठरणार आहे। त्याप्रमाणे हाडांचे फ्रॅक्चर आणि सांधे रोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त असणारी CR मशीन ही फिरती एक्सरे सुविधा देखील सुरू झाली आहे। यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रिअल टाइम मध्ये अचूक निदान होऊन उपचार प्रभावी होतील आणि रुग्णांना खासगी रुग्णालयाचा मोठा खर्च टाळता येणार आहे। महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत स्तनाच्या कर्करोगाचं लवकर निदान करणारी मेमोग्राफी रूम याच वेळी सुरू करण्यात आली आहे। यापूर्वी यासाठी महिलांना अलिबाग किंवा मुंबईला जावं लागत होतं, मात्र आता ही तपासणी महाडमध्ये होणार असल्यानं वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे। गंभीर आणि अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने अतिदक्षता उपचार मिळावेत यासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 5 खाटांचा अत्याधुनिक ICU वॉर्ड देखील सुरू करण्यात आलाय। त्यामुळे गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणं शक्य होऊन रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होणार आहे। यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की सामान्य माणसाला आरोग्य सेवा परवडली पाहिजे, यासाठीचा पाठपुरावा केला। या सर्व सुविधा शासनाच्या निधीबरोबर सेवाभावी संस्था आणि कंपन्यांच्या सहकार्याने उभारलेला आहे। या उद्घाटनाप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र तरडे, शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सिद्धेश पाटेकर, पंचायत समिती सदस्य नूतन मोरे, पंचायत समिती सदस्य रेणुका देशमुख, नगरसेविका मिलन ओंकार जाधव, विद्या देसाई, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास आंबवळे, उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। मंत्री गोगावले यांच्या पुढाकारामुळे संपूर्ण दक्षिण रायगडच्या आरोग्य यंत्रणेला नवी दिशा मिळाली। ग्रामीण भागातील नागरिकांना आता दर्जेदार उपचारासाठी मोठ्या शहरात धावपळ करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आज आमच्या या ट्रॉमा केअर हॉस्पिटल महाडच्या की ज्या आम्हाला अत्यावश्यक बाबीची गरज होती, त्या आज हाडाची जी मशीन आहे, आपण इथं उभे आहोत, पाठीमागं मशीन आहे, आमचे डॉक्टर लोक आहेत की सामान्य माणसाला एखादं ॲक्सिडेंट झालं, काय झालं तर त्याला जर पाय फ्रॅक्चर झाला तर त्याच्यामध्ये जो खर्च याचा तो प्रायव्हेट हॉस्पिटलला न परवडण्यासारखा असल्यामुळे आज आम्ही पाठपुरावा करून आमचे हे डॉक्टर लोकांनी यांनी फार मेहनत घेतली आणि आज हे मशीनचं आम्ही उद्घाटन करतो आहे। पलीकडं तुमच्या पाठीमागे सिझरिंगचं ऑपरेशन असेल, जर हाडाचं जर काय फ्रॅक्चर असेल त्याचं ऑपरेशन असेल तर हे पाठीमागं ऑपरेशन थिएटर आहे। त्यानंतर त्याच्याही पाठीमागं पलीकडं ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो त्याची निदान करण्यासाठी एक मशीन पण आणलेली आहे, तर तिथलेही आता आम्ही उद्घाटन केलेलं आहे। तर आज ज्या आम्हाला ग्रामीण भागामध्ये अत्यावश्यक गोष्टींची जी काय गरज होती ती आज काही शासनाच्या माध्यमातून, काही सेवाभावी संस्था आहेत, काही आमच्या कंपन्या आहेत, ह्यांनी आम्हाला इकडं मदत केलेली आहे हे ऑपरेशन थिएटर करायला किंवा अदर काय बाबींच्यासाठी। आणि म्हणून जे आता आम्ही बाजूला 100 खाटांचं हॉस्पिटलचं काम चालू आहे ते तर नंतर अद्ययावत होणारच आहे। तत्पूर्वी ह्या हॉस्पिटलमध्ये ह्या सुविधा केल्या जातील। त्यानंतर आमचे हे दोन्ही डॉक्टर डोईफोडे आणि गिरी सर ह्या दोघांनी या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना जो काय आश्रय दिलेला आहे, कारण आत्तापर्यंत जवळजवळ या वर्षभरामध्ये जवळजवळ 700 ते 750-800 डिलिव्हरीच्या केसेस त्यांनी इथं सॉल्व केलेल्या आहेत की एवढ्या केसेस आम्हाला प्रायव्हेटला किंवा अलिबाग, माणगाव इकडं घेऊन जावं लागत होतं आणि मग सामान्य माणसाची हेळसांड होत होती आणि त्यासाठी हे एक आम्हाला नवीन संजीवनी मिळालेली आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो।